साधकासाठी प्रत्येक कर्म अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण ते प्रत्येक कर्मच त्याला त्या परमात्म्यापर्यंत घेऊन जाऊ शकते. साधकानं इतकं सावध राहिलं पाहिजे की प्रत्येक कर्म करीत असताना ते कर्म जर माझ्याकडून अयोग्यरित्या घडलं तर त्या वासुदेवापासून मी लांब जाईन याची काळजीच साधकानं वेळोवेळी केली पाहिजे. कारण ते साधकाचं आद्य कर्तव्य आहे. आपल्या प्रभूला, आपल्या प्रेमस्वरूप पांडुरंग परमात्म्याला प्राप्त जर करायचं असेल ना, तर साधकाला हा अट्टहास करावाच लागेल. त्या अट्टहासाशिवाय तो परमात्मा सहजरित्या प्राप्त होणार नाहीये. साधकाच्या जीवनामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट, त्याच्या दिनचर्येमध्ये जी प्रत्येक क्रिया येते ना, त्या प्रत्येक क्रियेला साधकांना व्यवस्थित हाताळलं पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. पहाटे साधक उठतो ना, उठल्यानंतर जी पहिली क्रिया साधकाची असते स्नान, ते स्नान सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. ते स्नान सुद्धा कसं झालं पाहिजे, कधी केलं पाहिजे, कोणत्या वेळेला केलं पाहिजे, याचा सुद्धा साधकांना अभ्यास केला पाहिजे. आणि त्या परमात्म्याला आवडतं त्याच पद्धतीनं स्नान साधकानं केलं पाहिजे. तीर्थावळीच्या प्रसंगामध्ये ज्यावेळेस सर्व संत तीर्थावळीमध्ये होते, तीर्थप्रसंगामध्ये होते, नामदेवरायच्या गाथ्यामध्ये स्नानाचे फार सुंदर महत्व सांगितलेले आहे. नामदेवरायांनी ते आपल्यावर उपकार केले की बाबा ते सर्व त्यांनी अभंगामध्ये वर्णित केलं म्हणून आपल्यावर उपकार आहेत. आणि त्यामुळे आपल्याला कळलं की बाबा अशा प्रकारे सुद्धा स्नानविधी आहे. स्नान हा एक प्रकारचा विधी आहे आणि तो उत्तमरित्याच पार पाडला पाहिजे. पहिलं स्नान सांगितलं बघा, आपल्याला माहित नाही स्नान कसे असतात. स्नानाचे प्रकार शास्त्रामध्ये सांगितले, त्याहून वेगळे स्नानाचे प्रकार तीर्थावळीच्या प्रसंगामध्ये सांगितले गेलेत. उत्तमाहुनी उत्तम सत्य वाग स्नान, या परते पावन अनिक नाही. सगळ्यात उत्तम सत्य बोलणं हे वाग स्नान आहे, वाचेचं स्नान आहे, पहिलं स्नान आहे. सत्य बोललं पाहिजे. कसलीही परिस्थिती आली ना, साधकानं कधीही खोटं बोलू नये, कधीही कोणाचा मत्सर करू नये. हे वाचेचं तप आहे, वाचेचं पहिलं स्नान आहे हे. नामदेवराय अभंगामध्ये सांगतात, या परते पावन अनिक नाही. याच्यासारखं तुम्हाला पावन करणारं, पवित्र करणारं दुसरं स्नान कुठलंही नाही. आपल्याला पवित्र करणारं पहिलं स्नान आहे वाचेचं स्नान, आणि ते वाचेचं स्नान म्हणजे सत्य बोलणं. कसलीही परिस्थिती आली ना, साधकानं कधीही कोणालाही खोटं बोलू नये. का तर त्या पांडुरंगाला ते आवडत नाही म्हणून त्याचा त्याग करावा. शास्त्र सांगतं म्हणून तर कराच, पण आपण ज्या परमात्म्यासाठी जगतो ना, ज्याच्यावर प्रेम करतो ना, ते प्रेम म्हणून तरी त्या खोटं बोलण्याचा त्याग केला पाहिजे. प्रेमामध्ये त्याग असावा, प्रेम म्हणून खोटं बोलायचं त्यागलं पाहिजे. ते पहिलं स्नान आहे. आपल्या बोलण्यानं कोणाचं मन दुखू नये, कोणाला वाईट वाटू नये, त्याच्या अंतःकरणाला घात होऊ नये, असं कधीही न बोलणं हे सुद्धा वाचेचं स्नान आहे. हेच आपल्याला पवित्र करत असतं. कायेनं वाचेनं मनानं खरं बोललं पाहिजे. काही ना काही लोक खुणून सांगतात, असं नाही तसं. कायेनं सुद्धा खोटं बोलायचं नाही, वाचेनं खोटं बोलायचं नाही, आणि मनाने तर कधीच नाही. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कोणाचाही मत्सर करायचा नाही, सर्वाभूती परमात्मा आहे. कोणाचा द्वेष करायचा नाही, वाचेनं सुद्धा कोणाचा द्वेष करायचा नाही, वाचेनं कोणाचा हानी होईल असं बोलायचं नाही. हे वाचेचं पहिलं स्नान आहे. 5 प्रकारच्या स्नानामध्ये पहिलं स्नान आहे उत्तमाहुनी उत्तम सत्य वाग स्नान, या परते पावन अनिक नाही. आणि हेच स्नान भवसागर तळून जाण्यास सहाय्य आहे आपल्याला.
साधकानं हे स्नान पहिला केलं पाहिजे. कधी सुद्धा खोटं बोललं नाही पाहिजे. बाहेजू भितरी शुद्ध सर्व काळ, हे दुजे निर्मळ शुद्ध स्नान. हे दुसऱ्या प्रकारचं शुद्ध स्नान आहे. साधकानं आत आणि बाहेर नेहमी शुद्ध राहिलं पाहिजे. जशी अंतःकरणामध्ये शुद्ध वृत्ती आहे ना, तशीच बाहेर शुद्ध वृत्ती पाहिजे. आजकाल उलट पाहायला मिळतं. काही लोक बाहेरून शुद्ध दाखवतात परंतु आतून शुद्ध नाहीत. काही आतून शुद्ध आहेत पण बाहेरून शुद्ध नाहीत. जो आत आणि बाहेर शुद्ध आहे तोच खरा शुद्ध, ते खरं स्नान आहे. हेही एक प्रकारचं स्नान आहे. प्रत्येक स्त्रीबद्दल, प्रत्येक पुरुषाबद्दल, आपला भाऊ आहे, आपली बहीण आहे, याच भावनेनं साधकामध्ये, समाजामध्ये फिरत असताना त्याची ही भावना पाहिजे. ज्या ज्या स्त्रीला बघेल ना, ती स्त्री माझी बहीण, ती माझी माता आहे, या भावनेनं साधकानं पाहिलं पाहिजे. आमच्या तुकोबरायची शिकवण आहे आम्हाला, परावया नारी रखुमाई समान. अरे परस्त्री म्हणजे आई रखुमाई आहे. काय भाव आहेत तुकोबरायाचे. तिथं मग वासना जागीच होणार नाही. ज्या स्त्रीला तुम्ही आई आणि बहीण म्हणून बघाल ना, तिथं वासनाच जागी होत नाही. हा सिद्धांत आहे. कोणत्याही पुरुषाची घरामध्ये वासना जागी होत नाही, कारण घरामध्ये बहीण आणि आई असते. आई आणि बहीण मानल्यामुळे वासना कुठे जाते हो? आई आणि बहीण मानणं, वासनेचा जन्म होत नाही. म्हणून तुकोबरायांनी त्याचं मूळ शोधून काढलं आणि सांगितलं, सगळ्यालाच तुम्ही आई आणि बहीण माना. आपली जी पत्नी आहे ना, त्या पत्नीबद्दल सुद्धा वाईट भाव ठेवले नाही पाहिजे. योग्य वेळी योग्य ठिकाणी तो भाव असतो एक प्रकारचा. इतर वेळेला तो भाव साधकानं मनामध्ये सुद्धा आणू नये. अंतःकरण बाह्य हे दोन्ही सुद्धा साधकानं शुद्ध ठेवलं पाहिजे, तर त्याचं दुसरं स्नान होऊ शकतं. सतत मनामध्ये तेच तेच विचार आणणं साधकाला शोभनीय नाही. वरून कितीही आंघोळ कराल, परंतु मनामध्ये जर असे अंतःकरणामध्ये इतके वाईट विचार जर असतील ना, तर साधकाचं योग्य प्रकारे स्नान होऊ शकत नाही. आपली पत्नी असू द्या, आई असू द्या, बहीण असू द्या, पत्नीबद्दल सुद्धा काही काळापुरतं तो विचार असावा. इतर वेळेला तिला सुद्धा सन्मान दिला पाहिजे, तिला सुद्धा मान दिला पाहिजे. त्या भावनेनं तिला इतर वेळेला कधी सुद्धा पाहिलं नाही पाहिजे. हे सुद्धा साधकासाठी एक प्रकारचं स्नान आहे. एवढं जरी केलं ना, जो कोणी हे करतो ना, त्याला भयंकर अशा कष्टप्राय साधना करायची गरज नाही. घर सोडून रानामध्ये जायची गरज नाही. तपामध्ये 12-12 वर्ष एकेका पायावर उभारायची गरज नाही. बास, एवढं अंतःकरण मन शुद्ध ठेवा, अंतःकरण बाह्य दोन्ही शुद्ध ठेवा. बास, त्याला मोठी तपादी साधना करायची गरज नाहीये. कारण याच्यासारखं हे दुजे निर्मळ शुद्ध स्नान, याच्यासारखं दुसरं निर्मळ शुद्ध स्नान कुठलं नाही. अंतःकरण आणि बाह्य दोन्ही शुद्ध पाहिजे. बास, हे दुसरं स्नान आहे. सकळ इंद्रियाचा करुण निग्रहो, दंडावा विग्रहो वासनेचा. सगळे इंद्रियाचा निग्रह केला पाहिजे. आपले इंद्रिय आहेत ना, हे इंद्रियच आपल्याला विषय दाखवून देतात आणि त्या विषयाच्या पाठीमागं लावायला लावतात. हे तिसरं स्नान आहे. जे जे इंद्रिय, डोळ्याचा विषय वेगळा, कानाचा विषय वेगळा, तोंडाचा विषय वेगळा, ज्या ज्या इंद्रियाचा जो जो विषय आहे ना, हा साधक मनुष्य त्या विषयाच्या पाठीमागं लागतो, इंद्रियाच्या पाठीमागं लागून. पण साधकानं त्या त्या इंद्रियाला त्या त्या वेळी बरोबर दाबून ठेवलं पाहिजे. दंडावा विग्रहो वासनेचा, त्याला दंड केलं पाहिजे. त्याला तो विषय भोगू दिला नाही पाहिजे. त्याला इंद्रियाला ते सांगितलं पाहिजे, इंद्रियाला समज दिली पाहिजे, हा तुझा विषय नाहीये. आणि जरी तुला हा विषय गोड वाटत असला तरी हा विषय काही काळापुरता गोड आहे. प्रत्येक वासना, प्रत्येक कामना ही काही काळापुरती गोड वाटत असते. याचा अभ्यास साधकानं केला पाहिजे. एखादा ढास जेव्हा चावतो ना, चावल्यानंतर सुरुवातीला आपल्याला वाटतं की बाबा थोडं खाजवलं पाहिजे. ही जी भावना आहे ना, ही भावना फक्त 2 सेकंदापुरती असते. नंतर त्या ठिकाणी आपण जे खाजवतो ना, त्या ठिकाणी आपल्याला त्रास व्हायला लागतो.
जी भावना पूर्वी होती ती 2 सेकंदानंतर राहू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्याच प्रकारे विषय आहेत. जेव्हा विषय भोगण्याची लालसा मनामध्ये निर्माण होते ना, इंद्रियाचा ऐकून आपण विषय भोगायला लागतो ना, त्यावेळेस ते विषय भोगल्यानंतर तेच दुःख होतं, जेव्हा ढास चावल्यानंतर दुःख झालेलं असतं. अनुभूती तीच असते. सुरुवातीला गोड वाटत असतं, नंतर ते नकोसं वाटतं. ही विषयाची लालसा इतकी मलिन आहे. म्हणून त्याला निग्रह केला पाहिजे. सकळ इंद्रियाचा करोनी निग्रहो, दंडावा विग्रहो वासनेचा. याच्यासारखं तिसरं सुंदर स्नान नाही. या वासनारूपी देहाला ना दंड दिला पाहिजे. सतत वासना भोगू दिली नाही पाहिजे. प्रत्येक इंद्रियाचा निग्रह केला पाहिजे. काय बघायचं आहे, बघण्याची इच्छा आहे, सतत नाही बघू दिलं पाहिजे. काहीतरी ऐकावं वाटतं, भजन ऐक ना. काहीतरी वेगळंच ऐकावं वाटतं, नाही ऐकू दिलं पाहिजे. झोपून वाटतं, नाही झोपू दिलं पाहिजे. योग्य वेळी झोप ना. योग्य वेळी योग्य आहार घ्या. योग्य वेळी योग्य पहा. योग्य वेळी योग्य ऐका. हेच नियमावली आहे. आणि अशा पद्धतीनं राहणं म्हणजेच हे तिसरं स्नान आहे. याच्यासारखं सुंदर स्नान नाही. हे तिचे निर्मळ स्नान घडे जया, न लगे तया अनुष्ठान करणे काही. हे तिसऱ्या प्रकारचं स्नान ज्याला घडतं ना, त्याला कष्टप्राय असे अनुष्ठान साधना करायची सुद्धा गरज नाही. इंद्रियाचा निग्रह केला पाहिजे त्यानं. इंद्रियावर ज्याचा विजय प्राप्त झाला ना, त्याला कष्टप्रद अनुष्ठान करायची गरज नाही. बास, त्यानं फक्त राम नाम जरी केलं ना, तर बास, त्याला बाकी काहीही करायची गरज नाही. इंद्रियाचा निग्रह हा तिसरं स्नान आहे. सर्वाभूती करुणा हेची पै चवथे स्नान, साधितो साध सज्जन विरळा कोणी. तीर्थावळीमध्ये सांगतात, प्रत्येकावर प्रेम केलं पाहिजे, प्रत्येकावर करुणा केली पाहिजे. सगळ्याबद्दल तीच भावना ज्याच्या मनामध्ये असते ना, याच्यासारखं शुद्ध स्नान दुसरं नाही. हे चौथं स्नान आहे. साधकाची ही भावना पाहिजे. आपलं परक असा भावना साधकामध्ये नसलं पाहिजे. 12व्या अध्यायामध्ये ज्ञानोबराय सांगतात का, घरचे उजेडी करावा, पारखे अंधारी पाडावा, हे नेनेची का पांडवा दीपू जैसा. दिवा म्हणत नाही हो, माझ्या मालकानं मला जिथं दिवा लावला त्याच घरी उजेड पाडावा, शेजारी उजेड पाडू नये. ही भावना दिव्यामध्ये नाहीये. सगळ्याला एक मानणारा दिवा आहे. त्याला आपलं आणि परक कळत नाही. पाण्याचं तसंच आहे हो. गायीची तृषा हारू का, व्याघ्रा विष होऊनी मारू. गाई चांगली आहे म्हणून त्याचा तहान भागवावी, वाघ वाईट आहे म्हणून त्याला विष द्यावं. ही भावना नदीची नाही, ही भावना पाण्याची नाही. तसं साधूचं अंतःकरण असावं. जो खांडावया घाव घाली का, लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. अरे जो तोडायला येतो हातामध्ये कुऱ्हाड घेऊन, त्याला सुद्धा झाड सावली देतं. आणि जो हातामध्ये पाणी घेऊन येतो ना, त्याला सुद्धा झाड सावली देत असतं. तोडाला आलेल्याला सुद्धा तीच सावली आहे, आणि पाणी घालायला जो आला ना, त्याला सुद्धा तीच सावली आहे. हे त्या वृक्षाचं अंतःकरण आहे. असं अंतःकरण साधकाचं पाहिजे. त्याला शत्रू वगैरे असा नसला पाहिजे हो. समशत्रोच मित्रेच तथा मानापमानियो. त्याला शत्रू आणि मित्र एकसारखा असला पाहिजे. शत्रू हा भावच त्याच्या अंतःकरणामध्ये नसला पाहिजे. ही सारी सृष्टी आहे ना, माझ्या पांडुरंगाची आहे. त्या पांडुरंगानं बनवलेली आहे. मग त्या पांडुरंगानं बनवली ना, तर प्रत्येकामध्ये माझा पांडुरंग आहे. आणि तो पांडुरंग माझा शत्रू कसा असेल? शत्रू कोणी नाही या जगामध्ये. सर्व पांडुरंग आहे. सगळं पांडुरंग आहे. चराचरामध्ये पांडुरंग आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला. सगळ्या चराचरामध्ये विठ्ठल आहे. कुठं नाही विठ्ठल? असं ठिकाण नाही ज्या ठिकाणी विठ्ठल नाही. प्रत्येक कष्टामध्ये व्याप्त माझा पांडुरंग आहे. सगळीकडे माझा पांडुरंग भरलाय. ही भावना ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे ना, तो कोणाचा द्वेष करत नाही, कोणाचा कधी राग करत नाही. बस अशी वृत्ती ज्याची असते ना महाराज, त्याचं चौथं स्नान असतं. साधकानं हे स्नान नित्य केलं पाहिजे.
भली मोठी अंघोळ करतो, 2-3 बादल्या पाणी अंगावर ओतून घेतो, पण कोणाचा तरी हिंसा करत असेल, कोणाला आपलं मानत नसेल ना, त्याला स्नान म्हणता येत नाही. सर्वावर प्रेम केलं पाहिजे. जे दया करणे पुत्रासी त्याची दास आणि दासी. आपलं परक शेजारी असं काही भाव नसावा साधकाला. सगळ्यावर समत्व दृष्टीने पाहिलं पाहिजे. सगळ्याकडे प्रेम केलं पाहिजे. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्यासी नाही. या भावनेनं सगळ्यावर प्रेम केलं पाहिजे, सगळ्यावर. बस, बाकी काही करायची गरज नाही. हे फार मोठे स्नान आहे, फार मोठे स्नान. सगळ्याबद्दल करुणा पाहिजे, करुणामय अंतःकरण पाहिजे. कोणाला दुखवलं नाही पाहिजे, कोणाची हिंसा नाही केली पाहिजे. सर्वाभूती करुणा हे 4थे पै स्नान साधितो सज्जन विरळा कोणी. एकच विरळा कोणी असतो बाबा, जो हे स्नान करीत असतो. साधकानं ह्या स्नानाचा अट्टहास केला पाहिजे. याचं फळ काय माहिती? त्याची निदर्शने जळती पापराशी, तो सर्व तीर्थासी तीर्थरूप. अरे तीर्थ सुद्धा त्याच्या जवळ येतात पावन होण्याकरता, इतका तो शुद्ध होऊन जातो. हे 4थं स्नान आहे. हे स्नान जो कोणी करतो ना, तो फार पवित्र होऊन जातो, फार पवित्र होऊन जातो. मग 5वे स्नान सांगितले, जे तुम्ही आम्ही करत असतो. 5वे स्नान काया प्रक्षाळा विजळी, करणे ते अंघवळी लौकिकार्थ. आपण जे नित्य करतो ना, हे 5वं स्नान आहे. हो, पाण्यानं आपलं शरीर धुवून घेतो आपण. हे शरीर आहे ना, स्वच्छ करतो, पाण्यानं घासतो. हे वास्तविक 5वं स्नान आहे. पहिली 4 स्नानं ज्याला घडली नाहीत ना, त्यानं हे 5वं स्नान करून काहीही उपयोग नाहीये. पहिली 4 स्नानं जितकी महत्वाची आहेत, तितकंच हे 5वं स्नान महत्वाचं आहे. आपण फक्त 5वं स्नान करीत आलोय. आधीच्या 4ही स्नानाचा आपला काहीही संबंध नाही. परंतु साधकानं याचा अभ्यास केला पाहिजे. मी मगाशी म्हणत होतो, साधकानं प्रत्येक कर्म, प्रत्येक क्रिया, प्रत्येक विधी अभ्यासपूर्वक केली पाहिजे. स्नान करायचे म्हणून करायचे नाही, त्या स्नानाचा विधी समजून घेतला पाहिजे. हे 5ही प्रकारचे स्नान आहेत. पहिले ते 4 स्नान साधकानं पूर्णपणे अभ्यासानं त्याप्रमाणे आचरण केलं पाहिजे, तर साधकाची ती 4 स्नानं घडतील. ज्याची ती 4 स्नानं घडतात ना, त्याच साधकाला हे 5वं स्नान करणं आहे. ह्या 5व्या स्नानाचा उपयोग तेव्हा होईल जेव्हा आधीची 4 स्नानं घडतील. आलं का लक्षात? सत्य बोलणं पहिलं स्नान, आत बाहेर शुद्ध राहणं 2रं स्नान, इंद्रियाचा निग्रह करणं 3रं स्नान, सर्वाभूती परमात्मा बघणं 4थं स्नान, आणि मग आपली काया प्रक्षाळणं हे 5वं स्नान. याही स्नानामध्ये प्रकार आहे. हे कधी करावं? वरची जी 4 स्नानं सांगितले ना, ह्याला मर्यादा नाहीये. ह्या वरच्या 4ही स्नानाला ना 24 तास सदैव साधकानं त्या स्नानामध्ये राहिलं पाहिजे. सदैव सत्य बोललं पाहिजे, सदर अंत बाह्य शुद्ध ठेवलं पाहिजे, सदैव इंद्रियाचा निग्रह केला पाहिजे, सदैव सर्वाभूती करुणा ठेवली पाहिजे. पण हे 5वं स्नान सदैव करता येत नाही ना. ह्या 5व्या स्नानाला मर्यादा आहे. 4 प्रकारची स्नानं आहेत. पहिलं स्नान, या ह्या 5व्या स्नानामध्ये पुन्हा 4 उपप्रकार पडतात, जे आपण नेहमी करतो. अंघोळीचं पहिलं स्नान सांगितलं, त्याच्यामध्ये त्याला म्हणतात मुनी स्नान. 2रं स्नान आहे त्याला म्हणतात देव स्नान. 3रं स्नान आहे त्याला म्हणतात मनुष्य स्नान. आणि 4थं स्नान आहे त्याला म्हणतात राक्षस स्नान. ब्रह्ममुहूर्तावर उठून जे स्नान केलं जातं ना, त्याला मुनी स्नान म्हणतात.
जे स्नान केलं जातं त्याला मनुष्य स्नान म्हणतात. हे चालतं साधारणतः 7:30-8 वाजेपर्यंत चालतं. आणि त्याच्यानंतर जे स्नान केलं जातं ना, 8च्या नंतर सूर्यनारायण भगवान आल्यानंतर सुद्धा 1-2 तासानं जे स्नान केलं जातं ना, त्या स्नानाला म्हणतात राक्षस स्नान. हे तमोगुणी असतं. म्हणून या वेळेला जे स्नान करतात ना, त्याचा तमोगुण वाढतो. तो हिंसा करत असतो, कटू बोलत असतो, वाईट बोलत असतो, मनामध्ये संशयी वृत्ती निर्माण होते त्याच्या सदैव. सदैव चंचल वृत्ती त्याची असते. आहार सुद्धा अशुद्ध असतो, बोलणं अशुद्ध असतं, पाहणं अशुद्ध असतं. सर्वाभूती करुणा तर लांबचीच गोष्ट आहे. सर्वाभूती वासना त्याच्या अंतःकरणामध्ये जागृत होते. याला कारण आहे ते स्नान. म्हणून हे 4थं स्नान आहे ना, हे राक्षसी स्वरूपाचं स्नान आहे. या 4थ्या स्नानाला साधकाने कधी सुद्धा, कितीही भयंकर परिस्थिती आली ना, तरी सुद्धा साधकाने या स्नानाचा कधीही उपयोग करू नये. हल्ली अलीकडे काही लोक सांगतात तब्येत ठीक नसल्यावर काय करावं. आम्हाला फोन करून विचारलं जातं, कोणी पत्र पाठवतं, महाराजजी तब्येत ठीक नाही, ताप आला तर काय करावं. पर्याय म्हणून आम्ही सांगतो थोडं उशिरा उठा. ज्याच्या अंतःकरणामध्ये खरंच पांडुरंगाबद्दल प्रेम असतं ना हो, तो कधी काही विचारत नाही हो, तक्रार नाही करत. तो स्वतः निर्णय घेतो. प्रेमामध्ये निर्णय स्वतः घेतले पाहिजे पांडुरंगाच्या, बरं का. जो परमात्म्यावर प्रेम करतो ना, त्यानं पहाटच उठलं पाहिजे, मुनी स्नान केलं पाहिजे. त्यानं स्वतःला एकच प्रश्न विचारावा, माझ्यापर्यंत येण्यापेक्षा त्यानं स्वतःला एक प्रश्न विचारावा, आपण जे करतोय ते योग्य आहे का? इतक्या उशिरा उठणं योग्य आहे का? माझ्या पांडुरंगाला आवडेल का? नाही ना आवडणार, मग नको. आज उशिरा आंघोळ होते. ज्या पांडुरंगावर मी प्रेम करतो, जो पांडुरंग परमात्मा माझ्याकडे नित्य पाहतो, त्या पांडुरंगाला मी इतक्या उशिरा स्नान केलेलं आवडेल का? नाही ना. मग त्याग करा त्या स्नानाचा. अशी कुठलीच क्रिया केली नाही पाहिजे ज्या क्रियेनं तो परमात्मा नाराज होईल. बस साधकाला तोच नियम असतो. फार जास्त लांबचा विचार करायची गरज नाही हो. मी म्हणून मगाशी सांगितलं, साधकाने सकाळी उठल्यापासून जी जी क्रिया चालते ना, त्या प्रत्येक क्रियेकडे त्यानं लक्ष दिलं पाहिजे. प्रत्येक क्रियेचा अभ्यासच त्यानं केला पाहिजे आणि ते विधीपूर्वक सगळं झालं पाहिजे. याला पंचविध स्नान म्हणतात. हे पंचविध स्नान आहे. अलग लक्षात. सत्य बोलणं पहिलं स्नान, अंतर्बाह्य शुद्ध ठेवणं दुसरं स्नान, इंद्रियाचा निग्रह करणं तिसरं स्नान, सर्वाभूती करुणा प्रेम ठेवणं चौथं स्नान, आणि मग अंघोळ करणं जे आपण करतो ते 5वं स्नान. आणि त्याच्यामध्ये पुन्हा 4 प्रकार आहेत: मुनी स्नान, देव स्नान, मनुष्य स्नान आणि राक्षस स्नान. साधकाने इतका सगळा विचार करावा लागतो. साधना करणं सोपी गोष्ट नाही. परमात्मा काही सहज प्राप्त होण्याचा विषय नाही. त्याच्यासाठी अट्टहास करावाच लागेल. आणि त्याला अट्टहास केलेला फार आवडतो. जो त्याच्याकडे अनंत पीडा सहन करत करत येतो ना, त्याच्यावर त्याचं अत्यंत प्रेम असतं. पळत येणारं बाळ, चालत येणारं बाळ आणि रांगत रांगत येणारं लुडकत लुडकत पडणारं बाळ आहे ना, या तिन्ही बाळामध्ये आई त्याच बाळाला उचलून घेते ना, ज्याला यातना भरपूर आहे, ज्याला कष्ट भरपूर आहे, पण तो त्या सगळ्या कष्टांना सांभाळून, कष्टांना बाजूला करून जो आईकडे जातो ना, त्याच बाळाला आई जसं कडेवर घेते ना, तसं तो परमात्मा आम्हाला कडेवर घेईल, उचलून घेईल तो परमात्मा आम्हाला, जेव्हा आम्ही हे सगळं सहन करून पुढे जाऊ. सहन केलं पाहिजे. मग यावरी पार्था माझ्या भजनी असता, तरी तया ते मी माथा मुकुट करी. काही जरी झालं ना, परमात्म्याबद्दलची आस्था सुटली नाही पाहिजे. भयंकर प्रसंग आपल्या जीवनामध्ये घडतील, अनुकूल प्रतिकूल, सगळे परमात्म्याची इच्छा म्हणून समजायचं. बस फक्त आपल्या विधीमध्ये फरक पडला नाही पाहिजे, आपल्या साधनेमध्ये फरक नाही पडला पाहिजे. परमात्म्यावरचं प्रेम आहे ना, आहे तसंच ठेवलं पाहिजे. पहिला विधी आहे स्नान विधी, तो योग्य प्रकारेच साधकानं केला पाहिजे. प्रत्येक क्रियेवर साधकानं लक्ष दिलं पाहिजे.
साधक होणं सोपी गोष्ट नाही. साधक होण्यासाठी अट्टहास हा करावाच लागतो.